आता आपण 20 रुपयांची मोड करूया। बघा, मी 10 रुपयांची 2 नाणी घेतली, 10 आणि 10 20। 2 नाणी 10 रुपयांची, बेदाहे 20 म्हणजेच 20 रुपये। म्हणजे 10ची 2 नाणी घेतली तर आपले 20 रुपये होणार। आता आपण 5ची नाणी घेऊया। बघा, हे 5 हे 5 किती 10 झाले, आणि हे 5 हे 5 10 झाले। 10 आणि 10 20, 5 एके 5, 5 दोणे 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20। 4 नाणी 5 रुपयाची म्हणजे 20 रुपये। आता आपण 2 रुपयांची काही इथे नाणी घेतलेली आहेत। बघा बरं किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। 2 रुपयांची 10 नाणी म्हणजे सुद्धा 20 रुपये। 10 दुणे 20। ही सारखी नाणी घेऊन आपण 20 रुपये केलेले आहेत। आता वेगवेगळे इतरही नाणी घेऊन आपण 20 रुपये करू शकतो। बघा, हे मी 10चं एक नाणं घेतलं आणि ही 5ची 2 नाणी घेतली, किती झाले 10, 5 आणि 5। बघा बरं 20 झाले का, 10, 5 आणि 5। हे 10 अधिक 5 आणि अधिक 5 किती झाले 20 रुपये। हो की नाही? म्हणजे इतरही आणखीन प्रकारे आपण 20 रुपयांची मोड करू शकतो। आता ह्या 10च्या नाण्याऐवजी मी इथे ही जर 2 रुपयाची 5 नाणी घेतली, 1 2 3 4 आणि 5। बघा बरं किती झाले, 2 रुपयांची 5 नाणी आणि 5ची 2 नाणी मिळून किती होतात, हे बघा हा आपण मोजूया। 2 2 4 5 6 7 8 9 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20। हो की नाही? म्हणजे अशा विविध प्रकारे आपण 20 रुपयांची मोड करू शकतो।